अकोला शहरात चोरीची कार आणि रस्त्यावर थरार हे कुठल्याच चित्रपटाचं नाव नसून अकोला शहरात असा प्रकार घडलाय। दुधाचे दात न तुटलेल्या शाळकरी मुलांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन चोरीसारखा गंभीर गुन्हा केलाय। तर 160 किलोमीटर प्रति तास वेगानं या गाड्या रस्त्यावर पळवल्यात। सुदैवाने यात कुठला अपघात झाला नाही, तरी देखील हे पाचही शाळकरी विद्यार्थी आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत। अकोला शहरातल्या MIDC पोलिसांनी एका कार शोरूमच्या स्टॉकयार्डमधून आरोपींनी चोरून नेलेल्या एकूण 3 फोर व्हीलर गाड्या आणि 2 मोटरसायकल अशा एकूण 70 लाख रुपयांच्या गाड्यांचा शोध घेतलाय। नेमकं झालं असं, सोमवारच्या रात्री 9-9:30 वाजता मी जेव्हा शोरूमच्या दिशेने जात होतो घरून, मला काही 2-3 लोक आहे ना आमची स्टॉकची गाडी घेऊन दिसले। तर मला तेव्हा शंका आली की आपली स्टॉकची गाडी कसे घेऊन जात आहेत। तर मी लगेच आमचे ओनर यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की आपली गाडी जी आहे ही बहुतेक कोणीतरी नवीन माणसं घेऊन गेलेली दिसत आहेत। मी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला ते दिसले नाही। तर मी लगेच आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला। आमच्या महिंद्राच्या गाडीत ॲड्रेनॉक्स नावाचं एक ॲप येते की ज्याच्यामुळे तुम्ही गाडीचं लोकेशन ट्रेस करू शकता। तर ते लगेच आम्ही ॲप ॲक्टिव्हेट करून ते लोकेशन आम्ही गाड्यांचं ट्रेस केलं। तर एक गाडी आम्हाला जे आपलं KFC आहे याच्या गौरक्षण तुकाराम त्या रोडवर तिथे त्या पार्किंग मध्ये भेटली आणि दुसरी गाडी ही गंगानगर मध्ये भेटली। टोटल आमच्या 3 गाड्या घेतल्या, म्हणजे याच्यात गेल्या होत्या, त्या तिन्ही गाड्या आम्हाला भेटल्या। त्यात 5 आरोपींना अटक करण्यात आली। त्यातील 4 अल्पवयीन आहेत, तरी 4ही मुलं मौज मजा आणि रील्स बनवण्यासाठी या गाड्यांचा वापर करायचे अशी माहिती समोर आली। 6 मे रोजी MIDC पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती। त्यामध्ये महिंद्रा शोरूम मधून एक XUV 700 हे चोरीला गेलेली आहे अशी तक्रार होती। त्यामध्ये तपासामध्ये MIDC पोलिसांकडून टोटल 3 गाडी अद्याप जप्त करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 2 XUV 700 आहे, एक स्कॉर्पिओ N आहे आणि याच्या अतिरिक्त 2 मोटरसायकल ते गुन्ह्यामध्ये जे वापरली होती ते पण जप्त करण्यात आलेली आहे। सध्या एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे, आणखी एक आरोपी याचा शोध सुरू आहे। या केसमध्ये प्रथम दृष्टीने असं दिसून येत आहे की ते एक चांगली लाईफस्टाईल साठी आणि सोशल मीडियावर हे रील्स बनवून आपले फ्रेंड सर्कलला इम्प्रेस करण्यासाठी हे गाडी चोरी करण्यात आलेली होती। तर आमच्यातर्फे असं आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी तर्फे ते आपण गेले नाही पाहिजे आणि जे पेरेंट्स आहेत त्यांनी पण आपले अल्पवयीन मुलं आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे।